बाबा शांततेनं जे कोणी सुनावणीसाठी आले असतील ना त्यांना त्याला बरं पाठीमागे कोणी बोलू नका. 5 चर्चा तुमच्याच भेटीची चर्चा तुमच्याच भेटीची कहाँ से ढूंढ के निकाला. संतोष संतोष आले सगळे. अरे बाजूला आहे ना रेस्टॉरंट त्याला चहा वगैरे मी आता जातो वरती. आणि आवाज नका करू पाठीमागून. कोणाचं जर आहे का नाही लाईट कॅमेराची लाईट लावा गोल करा ना. आहे ना हिंदी वाला है रे हिंदी वाला कशाला हे करतोय हिंदी वाले सगळ्यांना शांत करा. चहा वगैरे नाश्ता चहा गेल्यावर साधारण तुझ्याच माणसाला सांग शांत राहायला. बाकी लोक शांत आहे ना तुझा एक कॅमेरा. आहे एवढा समोर एवढा हा खंडू तरी तुम्ही म्हणता अरे यार दादा शांत राहा. चला पाठीमागे आवाज नाही रे. नरसेकर कोणी बोलणार नाही. संतोष पाठीमागे उभा राहा. गपचूप राहा. कोण आल्याशी जन्म शांततेने वरती जायचा. जर आणखीन एक कोणतरी आलं बघा. कोण भेट घेतली बऱ्याच चर्चांना उदाहरण मी आज पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे मी काही घेतली नव्हती. फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं आणि म्हणून साधारणपणे मी 10:15 तिथे गेलो. परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे. त्यामुळे मी 1-1.5 तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्यांनी मला बोलवलं आणि ते बिछाण्यावरच झोपलेले होते कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते काही उठले नव्हते. आणि मग बाजूला मी खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ 1.5 तास आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो नाही.
मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही, आमदार म्हणून सुद्धा आलो नाही, कुठली पक्षीय भूमिका माझी नाही.